हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. दिस इज भारत वावरे. विद्यार्थी मित्र, डॉक्टर बनण्यासाठी आपल्या देशामध्ये अनेक प्रकारचे कोर्सेस अवेलेबल आहेत. जसे की MBBS डॉक्टर, BDS डॉक्टर, BAMS डॉक्टर, BSMS डॉक्टर, BUMS डॉक्टर, BSMS डॉक्टर, बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स डॉक्टर्स, BNYS डॉक्टर आणि बॅचलर ऑफ फिजिओथेरपी डॉक्टर इत्यादी प्रकारचे कोर्स आपल्या देशामध्ये अवेलेबल आहे. आता ह्या कोर्सला जर ॲडमिशन घ्यायची असेल तर नीट UG ही एक्झाम पास व्हावं लागते. आता नीटचा अर्थ काय? नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट 2026. आता ह्या नीट एक्झामला जर विद्यार्थ्यांना बसायचं असेल तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय? तर 11वी आणि 12वी ज्या विद्यार्थ्यांचा फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे 3 विषय आहेत असे विद्यार्थी नीट एक्झामसाठी पात्र आहेत. यानंतर ह्या परीक्षेचा एक्झाम पॅटर्न काय आहे? तर फिजिक्समध्ये 45 क्वेश्चन विचारले जातात, केमिस्ट्रीमध्ये 45 क्वेश्चन विचारले जातात आणि बायोलॉजीमध्ये 90 क्वेश्चन विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला 4 मार्क्स असतात. असे फिजिक्स 180 मार्क्स, केमिस्ट्री 180 मार्क्स आणि बायोलॉजी 360 मार्क असे टोटल 720 मार्काचा हा नीटचा पेपर असतो आणि याला वेळ असतो 3 तासाचा. समजलं? बघा, आता ही एक्झाम कोण कंडक्ट करते? NTA, नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही संस्था ही नीट एक्झाम कंडक्ट करते. आता ह्या नीट एक्झामला बसण्यासाठी जे शेड्यूल आहे ते शेड्यूल इश्यू झालेलं आहे. तर या पोर्टलवर ऑनलाईन फॉर्म भरणं 8 फेब्रुवारी 2026 पासून सुरुवात झाली आहे आणि नीट एक्झामसाठी फॉर्म भरण्याची अंतिम मुदत आहे 8 मार्च 2026. असे विद्यार्थी जे ही फॉर्म ह्या एक्झामचे फॉर्म भरतात त्यांना ऑनलाईन स्वरूपात क्रेडिट कार्डद्वारे किंवा क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग किंवा UPI द्वारे पेमेंट करावं लागतं. तर ही पेमेंट करण्याची लास्ट डेट आहे 8 मार्च 2026. आता विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे, पण त्या फॉर्ममध्ये विद्यार्थ्याकडून म्हणा किंवा सायबर कॅफेमध्ये
जे चालक आहे त्यांच्याकडून काही चुकी झाली, तर चुकी झाली तर करेक्शन कधी करायचं, त्यासाठी करेक्शन विंडो ओपन होणार आहे 10, 11 आणि 12 मार्च 2026 रोजी. ह्या 3 दिवसामध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या फॉर्ममध्ये काही चुकी झाल्या, त्रुटी राहिल्या, त्यांनी जाऊन करेक्शन करायचं आहे. 12 तारखेनंतर करेक्शन होणार नाही, विंडो क्लोज होईल. आता विद्यार्थ्यांनी फॉर्म भरल्यानंतर त्यांना जे एक्झाम सेंटर कोणत्या शहरामध्ये मिळेल, तर त्याची माहिती एक्झाम सेंटर, त्याची माहिती वेबसाईटवर मिळणार आहे. आणि ॲडमिट कार्ड डाउनलोड कधी करायचं, त्याची माहिती सुद्धा वेबसाईटवर मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती लक्षात ठेवणं जोगती आहे की नीटची एक्झाम ही 3 मे 2026 रोजी संडेला 2 PM ते 2 ते 5 या वेळेमध्ये होणार आहे, हे कन्फर्म आहे. स्क्रीनशॉट विद्यार्थी मित्रांनो काढून घ्यावा. आता विद्यार्थी ज्यावेळेस हे फॉर्म भरतात, हा फॉर्म भरतेवेळी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पेमेंट करावं लागतं. तर जनरल कॅटेगरी स्टुडंट यांना फी आहे 1700 रुपये. जनरल, EWS, OBC, NCL स्टुडंट यांच्यासाठी फी आहे 1600 रुपये. SC, ST, त्यानंतर PWD, फिजिकल हँडिकॅप विथ डिसेबिलिटी पर्सन असं म्हणतो आपण त्यांना. त्यानंतर थर्ड जेंडर यांच्यासाठी फी आहे 1000 रुपये. हा आपण स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि जे स्टुडंट भारताच्या बाहेरचे आहे, आउट ऑफ इंडिया स्टुडंट, यांच्यासाठी फी आहे 9500 रुपये. समजलं? ओके. त्यानंतर आता हा फॉर्म भरतेवेळी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ते आपण
बघणार आहोत. आता बघा, NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सी ह्या संस्थेचं पोर्टल ओपन झालेलं आहे आणि याच्यावर फॉर्म भरतेवेळी विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट काय काय लागतात. डॉक्युमेंट लिस्ट. सगळ्यात आधी लागतं एक पासपोर्ट साइज फोटो. हा पासपोर्ट साइज फोटो एकदम स्ट्रेट यायला पाहिजे, चेहरा स्पष्टपणे दिसायला पाहिजे आणि दोन्ही कान असे सरळ रेषेमध्ये दिसायला पाहिजे. मागचं बॅकग्राऊंड एकदम क्लिअर आणि एकदम व्हाईट असायला पाहिजे. अशा टाईपचा हा फोटो असायला पाहिजे. दुसरं डॉक्युमेंट आहे पोस्ट कार्ड साइज फोटोग्राफ. तिसरं डॉक्युमेंट आहे लाईव्ह फोटो. चौथं डॉक्युमेंट आहे सिग्नेचर. एका कागदावर सिग्नेचर करायची, त्या सिग्नेचरला स्कॅन करायची, स्कॅन करून अपलोड करायची. हे झालं सिग्नेचर. त्यानंतर लेफ्ट अँड राईट हँड फिंगर अँड थंब. आपल्या दोन्ही हाताचे जे पंजे आहेत त्या पंजाला शाई लावायची. एक कोरा प्लेन पेपर घ्यायचा आणि त्यावर हे दोन्ही हाताचे आपले पंजे असे स्ट्रेट ठेवावेत. म्हणजे ते दोन्ही हाताचे पंजे त्यावर उमटतील आणि दोन्ही हाताचे बोटाचे थंब पण त्यावर असे प्रेस करावे. हे प्रेस केल्यानंतर त्याला स्कॅनिंग करून त्याला अपलोड करायचं आहे. हे झालं 5. आता डॉक्युमेंटच्या बाबतीत कास्ट सर्टिफिकेट लागतं, मार्कशीट लागते, अँड बोर्ड सर्टिफिकेट. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, 10th लिव्हिंग सर्टिफिकेट. त्यानंतर आधार कार्ड, ॲड्रेस प्रूफ, त्यानंतर PWD सर्टिफिकेट. एवढे डॉक्युमेंट हा नीटचा फॉर्म फिलअप करतेवेळी विद्यार्थ्यांना लागतात. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न डॉक्टर बनण्याचं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी सायबर कॅफेमध्ये म्हणा जाऊन हा नीटचा फॉर्म व्यवस्थित भरावा. ह्या व्हिडिओला लाईक करावं, चॅनलला सबस्क्राईब करावं, कारण
हे चॅनल फक्त माझं नाही, हे चॅनल तुमचंसुद्धा आहे. धन्यवाद.